काँग्रेसचे पक्षनिरीक्षक प्रभारी चिपळूणमध्ये दाखल होतात, निश्चित करणार आहे तर त्याची एकूण रूपरेषा ठरते चिपळूणमध्ये. माझं नाव शशांक बावस्कर. मी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातून आलो आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघ, गुहागर आणि रत्नागिरी शहर व ग्रामीण या तिन्ही विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं माझी विधानसभा प्रभारी म्हणून या ठिकाणी नेमणूक केली आहे. मी गेल्या एप्रिल महिन्यापासून सातत्यानं या ठिकाणी पक्षबांधणी आणि पक्षबांधणीच्या संदर्भामध्ये चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी शहर ग्रामीण या ठिकाणी बैठका घेण्याचं नियोजन केलं आहे. आणि आज आता निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं अंतिम टप्प्याकडे या निवडणुका चाललेल्या आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून आज मी या ठिकाणी व्हिजिट केली आहे. आता प्रत्यक्ष आम्ही उमेदवारांच्याकडे जाऊन त्या प्रभागामध्ये काय नेमक्या पद्धतीनं काम चाललं आहे, नगराध्यक्षपदाच्या प्रचार मोहिमेचं काम कुठंपर्यंत आलं आहे, याच्यासाठी मी उद्याचे 2 दिवस या ठिकाणी थांबून या प्रचाराचं नियोजन कशा पद्धतीनं करता येणं शक्य आहे, पुढं कशी गती आम्ही घेणार आहोत याच्या संबंधी या ठिकाणी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. महाविकास आघाडी जी आहे ती विविध ठिकाणी होत असते. खेडमध्ये आपली झाली, चिपळूणमध्ये झाली नाही, काय प्रयत्न झाले ना चिपळूणसाठी? चिपळूणसाठी सुद्धा प्रयत्न झाले, परंतु या ठिकाणी आघाडी करण्याला फारसं यश मिळालं नाही. आज आपण महाराष्ट्रातलं एकूण जर राजकीय चित्र बघितलं तरी युती एका बाजूला आहे आणि महाविकास आघाडी दुसऱ्या बाजूला आहे. तर युतीमध्ये सुद्धा तिन्ही पक्ष आपापसात त्या ठिकाणी भांडत आहेत. त्यामुळं महाविकास आघाडी एकसंघ राहील असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी आघाड्या होत आहेत. आमच्या इकडं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाटगे आणि मुश्रीफ हे पारंपरिक शत्रू त्या ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आहे. त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांचा प्रवाह, स्थानिक कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी संधी आहे त्या ठिकाणी सोयरीक होणं, ह्या गोष्टी आता प्रथा म्हणून त्या ठिकाणी सुरू होत आहेत. त्यामुळं या ठिकाणी राजकीय एकमेकावर हे करण्यापेक्षा किंवा महायुती आणि महाविकास आघाडी असं होण्यापेक्षा आपण कोकणामध्ये कणकवलीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी शिंदे शिवसेना आणि उबाटा हे दोघं एकत्र आलेत. त्यामुळे स्थानिक आघाड्या कशा पद्धतीनं होत आहेत याच्यानुसार हे महाराष्ट्राचं राजकारण या निवडणुकांच्या माध्यमातून सुरू आहे. आज या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, उद्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका याच पद्धतीनं होतील आणि महापालिकांच्या निवडणुकासुद्धा याच पद्धतीनं होतील. त्यामुळं महाविकास आघाडी आमची चिपळूणमध्ये झाली नाही, त्यामुळं फार आम्ही त्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे अशी वस्तुस्थिती नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करतो आहे आम्ही आणि पुढं निवडणुका झाल्यानंतर, पार पडल्याच्या नंतर पुढं काय करायचं तो प्रदेश काँग्रेसचा आदेश आल्यानंतर आम्ही त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. काँग्रेस स्वबळावरती आहे चिपळूणमध्ये, एक वातावरण देखील तयार झालं होतं, माहोल देखील चांगल्या पद्धतीचा आहे. अशा परिस्थितीमध्ये जी बंडखोरी झालेली आहे त्याच्या संदर्भात मी विचारतोय, पण त्याला जोडून एक दुसरा प्रश्न, दोघांचे उत्तर एकत्र द्या. की लियाकत शहा यांनी भरलेला फॉर्म हा बाद होतो, अशा वेळेला दुसरा फॉर्म भरणं तरतूद नसते, ज्या वेळेला बाद ठरतो आपल्याला त्यावेळेला तो बादच असतो. अशा वेळेला एक प्रकारचा काँग्रेसचा निर्णय घेतला, पण त्यांनी 2 फॉर्म भरलेत. एक AB फॉर्म न भरताना फॉर्म भरला जो अपक्ष होता. ह्या सगळ्या भूमिकेकडे तुम्ही पहिल्यांदा कसं बघताय, कारण वातावरण त्याच्यामुळे जास्त संभ्रमाचं निर्माण झालं चिपळूण शहरामध्ये? मुळामध्ये कसं आहे, लियाकत शहा हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील अशा पद्धतीचा एक माहोल आपण म्हणालात त्याप्रमाणे तयार झाला होता, ही वस्तुस्थिती आहे आणि पक्षाचं ही भूमिका तीच होती. फॉर्म त्यांना भरायला तो दिल्यानंतर लियाकत शहांच्याकडून तो योग्य पद्धतीनं भरला जाणं अपेक्षित होतं, परंतु फॉर्म भरताना चूक ती त्यांनी केली. आम्ही या ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी एका वकिलाची नेमणूक या ठिकाणी केली होती की सगळे जे नगरसेवकांचे फॉर्म आहेत ते फॉर्म योग्य पद्धतीनं भरले जावेत, त्याच्यामध्ये कुठली त्रुटी राहू नये, नगरपालिकेचं NOC जे आहे ते NOC मिळालेलं असावं, बाकीच्या साऱ्या कायदेशीर तरतुदी जे आहेत किंवा जातीचे दाखले आहेत हे अपडेट असावेत, याच्यासाठी म्हणून काही लोकांची या ठिकाणी नेमणूक केली होती. सातत्यानं जिल्हाध्यक्ष पाठपुरावा त्या ठिकाणी करत होत्या. बाकीचे सगळ्यांचे फॉर्म त्या ठिकाणी व्यवस्थितपणानं व्हॅलिड झाले, परंतु नगराध्यक्षपदाचा जो AB फॉर्म त्यांना दिला होता लियाकतबाईंना, तो लियाकतबाईंचा फॉर्म का चुकला हा संशोधनाचा विषय आहे. आणि मग
पक्षानं दिलेला फॉर्म चुकला आणि अपक्ष म्हणूनचा व्हॅलिड झाला, याच्यामध्ये काही गौडबंगाल आहे का, हा संशोधनाचा विषय आहे, हा तपासून बघण्याचा विषय आहे. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळू शकतो, राज्यभरामध्ये काँग्रेसला बळ येऊ शकतं, ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या सभा चालतात, राहुल गांधींच्या रॅली चालतात? महाविकास आघाडी किंवा आपण संबंध देशभरात पाहाल तर 1996 पासून साधारणपणानं देशभरामध्ये आघाडीचं राजकारण सुरू झालं आणि जिथं जिथं काही ठिकाणी आघाडी, आता महाराष्ट्रामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून आघाडी सुरू झाली आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय म्हटल्याच्या नंतर ज्या त्या ठिकाणी काही तडजोडी करणं, काही ठिकाणी पुढं जाणं, काही ठिकाणी मागं येणं, या गोष्टी अपरिहार्य आहेत. त्यामुळं काही ठिकाणी आमचं चिन्ह नाहीसं झालं, एक गावातनं तर कायमचं हद्दपार झालं, अशी स्थिती झाली. परंतु मग आम्ही शेवटी आमच्या पक्षाचा विचार, आमच्या पक्षाचं चिन्ह, राहुल गांधींचा विचार जनतेपर्यंत पोचवायचा का नाही, असा विषय आल्याच्या नंतर आम्हाला सन्मानजनक ज्यावेळी तोडगा दिसत नाही, सन्मानजनक जागा आम्हाला मिळत नाहीत, त्या ठिकाणी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवलं. आणि मी आपणाला विश्वासानं सांगतो की चिपळूण शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या नगरसेवकांच्या उमेदवारांना आहे, आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आहे आणि निश्चितपणानं चांगलं यश मिळेल. आणि शेवटी आपण आज देशभरात पाहाल तर राहुल गांधींच्या शिवाय सरकारवर तुटून पडणारा, लोकशाही वाचवणारा, राज्यघटना वाचवतो म्हणणारा असा दुसरा नेता या देशामध्ये कोण नाही. राहुल गांधींच्या शिवाय दुसरं कोणीही केंद्र सरकारच्या धोरणांवर बोलत नाही, हुकुमशाहीच्या धोरणावर बोलत नाही, सामान्य माणसाचा हा देश आहे हे कोणी बोलत नाही. संबंध बँकांचं आज खाजगीकरण व्हायला सुरू झालं, त्याच्यावर कोणी बोलत नाही. कामगार कायदे बदलू पाहत आहेत, त्याच्यावर कोणी बोलत नाहीत. केवळ आणि केवळ राहुल गांधी हेच आशादायक चित्र उद्याच्या काळामध्ये राहणार आहे. आणि त्यामुळे काँग्रेसचा विचार घरोघरी पोचवण्याचं काम चिपळूणमध्ये आम्ही या ठिकाणी केलं असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.